दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 121। माणिकादिकी उदकपान। उंचमठाच्या उत्तर दिशेकडे एका रांगेत 5 लाकडी फळ्या ठेवल्या होत्या। प्रत्येक फळीला 3 माठ घागर ठेवण्यासाठी गोलाकार छिद्र होल होते। असे प्रत्येक फळीवर 3 पाण्याने भरलेले माठ घागर गंगाळ मडके ठेवले जायचे। ह्या माठ घागर गंगाळ मडक्यांवर कळसासारखे उभे असे झाकण होते। राऊळ तिथे जायचे। प्रत्येक माठ घागर गंगाळ मडक्यांवरचे झाकण काढून त्यातल्या पाण्यात आपले प्रतिबिंब पाहायचे। श्रीमुख पाहायचे। सूर्यचंद्राची लखलखणारे किरण अवलोकन करायचे। मग राऊळ हळूच पाण्यातले प्रतिबिंब श्रीकरेने धरायला जायचे। त्याने पाणी हलायचे आणि प्रतिबिंब नाहीसे होऊन श्रीकरी काहीच लागायचे नाही। मग राऊळ त्या पाण्याचा स्वीकार करून गदगद हास्य करायचे। श्रीकरीच्या नखाने आपली दाढी विंचरायचे, मिशा सावरायचे। मग स्वतःशीच बोलायचे, आवो मेला जाय गेला गेला। नंतर प्रसन्नतेने टाळी वाजवत तिथून निघून जायचे। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।